वेलकम टू माय चॅनल. खूप लोकांचा व्हिडिओवर कमेंट्स आलेत की आम्हाला बेसिक नॉलेज द्या स्टॉक मार्केटचं. तर आपण व्हिडिओ घेऊन आलोय सगळ्यांसाठी. तर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता मोस्ट ऑफ द लोकांचा प्रश्न असतो की स्टॉक मार्केट म्हणजे काय. व्हॉट इज अ स्टॉक मार्केट? स्टॉक मार्केट म्हणजे तिथून आपण देवाणघेवाण करतो. म्हणजे स्टॉकची असो, डेरिव्हेटिव्ह असो किंवा ऑप्शन ट्रेडिंग असो. त्यात आपण स्टॉक बाय कर, सेल कर, सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊ की आपण एखाद्या वेळेस मार्केटमध्ये जातो, तिथून कपडे घे, फ्रुट्स घे, त्या गोष्टी आपण बाय करतो आणि जे रिटेलर आहे ते सेल करतात. आता सेकंड क्वेश्चन असतो की हाऊ टू बाय आणि सेल स्टॉक्स, म्हणजे आपण स्टॉक कसे बाय आणि सेल करायचे. एक बायर असतो आणि एक सेलर असतो. त्या दोघांना कंट्रोल त्या दोघांना कंट्रोल करायचं काम एक्सचेंज करतं, एनएससी आणि बीएससी. आपण आपण स्टॉक डायरेक्ट एनएससी बीएससी मध्ये नाही हे करू शकत. आपल्याला एक ब्रोकर असतो, ब्रोकर आहे झिरोधा, एंजल ब्रोकिंग. त्यावर आपण ऑर्डर प्लेस करू शकतो, म्हणजे स्टॉक बाय करू शकतो, सेल करू शकतो. ऑल प्रोसेसला कंट्रोल करतं. म्हणजे आपण जे पण स्टॉक बाय केले, सेल केले, ते सीबी कडे जातं. म्हणजे सीबी कोण आहे? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आता मोस्ट ऑफ द थर्ड क्वेश्चन असतो लोकांचा, फेअर टू बाय स्टॉक्स, म्हणजे आपण स्टॉक कसे बाय करायचे आणि कुठल्या प्लॅटफॉर्मला करायचे, हा मोस्ट ऑफ द क्वेश्चन असतो. आता मी यूज करतो झिरोदा. आता आपण स्टॉक्स बघतोय. आता स्टॉक्स रिलायन्स, हे बघा, बाय सेल, इथं मार्केट डेप्थ वगैरे. आता आपण बाय करायचं स्टॉक्स. आता आपण बाय करतोय, आता एक क्वांटिटी करायची. आता प्राइस चालू आहे 15,050, 1550. लॉंग टर्म साठी करायचं आहे का इंट्राडे साठी करायचं आहे? झालं, इथं बाय करायचा. स्टॉप लॉस पण लावू शकतो आपण. आता दुसरं आपण बघूया, हे इंडिया विक्स. इंडिया विक्स आता आपण स्टॉक्स, टाटा मोटर्स, टाटा पॉवर बघूया आपण. टाटा पॉवर, हे बघा, एक क्वांटिटीने आपण खरेदी करू शकतो आणि प्राइस आहे चालू आहे त्याची 389. लॉंग टर्म साठी पण आणि इंट्राडे साठी पण. इंट्राडे म्हणजे आज घ्या आणि आज विका, ही गोष्ट आहे. आता आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पण बाय आणि सेल करू शकतो. ऑप्शन ट्रेडिंग, आता मार्केट चालू आहे निफ्टी 26,200चं. हे बघा, कॉल 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 पुट घ्यायचा असेल तर 9th पुट. आता ही जी निफ्टी 9th आहे ना, त्याची एक्सपायरी आहे. हे बघा, त्याची 9 डिसेंबर एक्सपायरी होती.